दिला हे त्याचं खरं कारण आहे. तर राजेंद्र बाबू किती हट्टी होते, म्हणजे आपले घटनाकार आणि आपले नेते यांना कोणकोणत्या प्रसंगातून जावं लागलं. तर हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला. दुसरा प्रसंग फार मजेशीर आहे. 26 जानेवारी हा दिवस आहे. राजेंद्र बाबूंचा ज्योतिष्यावर फार विश्वास आहे. ते थोडेसे परंपरावादी होतेच. ते त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली राष्ट्रपती म्हणून, आणि ते म्हणजे 26 जानेवारीला आपण गणराज्य दिन साजरा करू नये. त्यांना विचारलं की का, तर ते म्हणजे माझे ज्योतिषी सांगतात म्हणजे की हा अशुभ दिवस आहे. आहे का इथं अंधश्रद्धा निर्मूलनवाले? लक्षात घ्या, कुणी कुणी आपल्यावर राज्य केलंय. तर नेहरू त्यांना एकच वाक्य म्हणाले, हा देश तुमचे ज्योतिषी चालवणार आहेत की आपण चालवणार आहोत? तेव्हा राजेंद्र बाबू गप्प राहिले आणि 26 जानेवारीला त्यांनी मान्य केलं. अशा लहान 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 गोष्टीतून संघर्ष करत एकेकाचं मन वळवत आणि त्याची सहमती मिळवत ही घटना तयार झाली आहे. ती लिहून टाकून दिली आणि बाबासाहेब घरी चालले गेले. असं झालं नाही. ते नेहरू, पटेल, इथे एका गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे, तो सरदार पटेलांसंबंधीचा. सध्याचे सरकार जे चालवत आहेत ते वल्लभभाईंना आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतायत ना. त्यांचा पुतळाच लावला सर्वात मोठा, गांधींपेक्षाही मोठा लावल्या, आणि तो चीनमध्ये बनवून आणला पुन्हा. आपल्या देशातला नाही येतो. वल्लभभाई मेड इन चायना. बड़े जोक.